नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना मंडळी? मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. मंडळी, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमचं आयुष्यातलं मोठं स्वप्न काय आहे? डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, मोठा व्यवसाय करणं किंवा समाजासाठी काही वेगळं घडवणं? प्रत्येकाकडे स्वप्न असतात, पण खरं सांगा, ती स्वप्न आपण पूर्ण करतो का? की सुरुवातीला जोशात काम सुरू करून काही दिवसात सोडून देतो? याचं एकच उत्तर आहे, शिस्त. स्वप्न पूर्ण करण्यासाठी टॅलेंट, नशीब, पैसा यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वशिस्त. मंडळी, आज मी तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगणार आहे, ती म्हणजे स्वशिस्त. आपण सगळे स्वप्न बघतो, मोठं होण्याची इच्छा ठेवतो, पण खरी गोष्ट अशी आहे की केवळ स्वप्न पाहून चालत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागते मेहनत, आणि ती मेहनत सातत्याने करण्यासाठी लागते शिस्त. शिस्त म्हणजे नेमके काय? वेळेवर उठणं, अभ्यास किंवा काम वेळेत करणं, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणं आणि आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहणं, एवढंच. बऱ्याच जणांकडे टॅलेंट असतं पण शिस्त नसते आणि म्हणून ते पुढे जाऊ शकत नाहीत. पण ज्या व्यक्तीकडे शिस्त असते ती व्यक्ती हळूहळू का होईना पण नक्कीच यशस्वी होते. शिस्त म्हणजे काय? तर रोज ठरलेल्या वेळी उठणं. हे तुमचं होतं का? अभ्यास किंवा कामाचं प्लॅनिंग करून वेळेत पूर्ण करणं, हे तुम्ही करता का? मोबाईल, सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवणं, हे आपण खरंच पाळतो का? बऱ्याचदा आपण म्हणतो, माझ्यात टॅलेंट आहे पण मला संधी मिळाली नाही. पण खरं सांगते, टॅलेंट वाचवणारी गोष्ट म्हणजे शिस्त. टॅलेंट असलं तरी शिस्त नसेल तर ते टॅलेंट वाया जातं. पण ज्याच्याकडे शिस्त आहे तो सरासरी माणूसही मोठं यश मिळू शकतो. इतिहासात बघा, छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्य उभारलं. ते फक्त धैर्याने नाही, त्यांचं प्रत्येक पाऊल शिस्तबद्ध होतं. योग्य नियोजन, योग्य वेळ, योग्य कृती हीच त्यांची ताकद होती. आता विचार करा, आजपासून तुम्ही एक छोटी सवय लावू शकता का? रोज 15 मिनिटे व्यायाम, 30 मिनिटे वाचन किंवा 5 मिनिटं शांत बसून सकारात्मक विचार करणं. ही छोटी छोटी पावलं उद्या तुमचं मोठं यश घडवतील. लक्षात ठेवा, शिस्त ही शक्ती नाही, ती स्वतःवरचं प्रेम आहे. आणि ज्याच्याकडे स्वशिस्त आहे त्याला थांबवणं कोणाच्याही हातात नसतं. तर मंडळी, सांगा, आजपासून तुम्ही कोणती एक सवय शिस्तीत आणणार आहात? कमेंटमध्ये मला नक्की लिहा. चला तर मग आपण सगळे मिळून शिस्तीच्या मार्गावर चालायला सुरुवात करूया. धन्यवाद मित्रांनो. दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराची चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद.